नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल MPSC सरळ सेवा गुरुवर. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण पेपर 1 वर डिटेल व्हिडिओ दिला होता, बरोबर? तर त्या व्हिडिओला आतापर्यंत 70,000 प्लस लोकांनी बघितलेला आहे. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की सर, आम्हाला पेपर 2 आणि पेपर 3 हे नेमकं काय आहे त्यावर सुद्धा एक व्हिडिओ टाका. क्वालिफाईंग आहेत का, त्याचे मार्क्स रिझल्टमध्ये गणल्या जातील का, टायपिंग वगैरे त्याला करावं लागतं का, करावं लागतं तर कोणत्या भाषेमध्ये करावं लागतं, अशा क्वेरीज बऱ्याच लोकांच्या होत्या. तर त्याच्यासाठी आपला हा व्हिडिओ बनवत आहे. पेपर 2 आणि पेपर 3 नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, त्याला पास कसं करायचं, हे सर्व आपण आज बघणार आहोत. तर बघा, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला माहिती आहे, पेपर 1 याच्यामध्ये पेपर 2 आहे आणि पेपर 3 आहे. पेपर 1चा आपण आता डिटेल जे आपलं अनालिसिस आहे ते ऑलरेडी आपण दिलेलं आहे. तर पेपर 2 मध्ये काय आहे बघा, लोकल लँग्वेज टेस्ट. लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे तुमची जो हा पेपर होणार आहे हा कशामधून होणार आहे बघा, लोकल लँग्वेज. ठीक आहे. आणि इथं बघा पेपर 3 डाटा एंट्री, म्हणजे इथं तुम्हाला डाटा एंट्री करायचंय, टायपिंग करायचंय. ठीक आहे. तर पेपर 2 आहे लोकल लँग्वेजचा, पेपर 3 आहे डाटा एंट्रीचा. हे तुमचं क्लिअर झालं. आता पुढे बघा, क्वालिफाईंग. सर्वात महत्वाचं म्हणजे क्वालिफाईंग. क्वालिफाईंग याचा अर्थ असा होतो, या दोन्हीचे मार्क्स पेपर 2 चे आणि पेपर 3 चे तुमच्या मेरिटमध्ये पकडणार नाहीत. तुमच्या मेरिटमध्ये मार्क्स पकडल्या जाणार नाहीत, फक्त क्वालिफाईंग आहेत हे. ठीक आहे. जसं की आपण म्हणतो 100 पैकी आपल्याला 35 मार्क्स लागतात पास होण्यासाठी, तसे याला क्वालिफाईंग दिलेले आहे. आता किती मार्क्स लागतील तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी ते आपण खाली बघणार आहोत. खाली त्यांनी दिलेलंच आहे. ओके. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, पेपर 2 आणि पेपर 3 फक्त तुम्हाला पास करायचं आहे, फक्त क्वालिफाय करायचं आहे. त्याच्यात तुम्हाला किती मार्क्स पडले याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही. फक्त क्वालिफाईंगचा जो कट ऑफ दिलेला आहे तो तुम्हाला क्लिअर करायचा आहे. ठीक आहे. आणि तुमचा कट ऑफ जो लागेल तो या एक्झामहून लागेल, या 100 मार्कावरून. बघा, कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड पेन पेपर फॉर डिस्क्रिप्टिव्ह पार्ट. याचाच अर्थ याच्यामध्ये MCQ सुद्धा असणार आहे आणि रिटर्न सुद्धा असणार आहे. ठीक आहे. दोन्ही मिळून हा पेपर आहे, MCQ प्लस रिटर्न. आणि हा फक्त कॉम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होईल टायपिंगची पेपर 3 मध्ये. ओके. सिलेबस वगैरे बघा, ऍज पर प्रिस्क्राइब सिलेबस गिवन बिलो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्लस सब्जेक्टिव्ह. आताच सांगितलं MCQ प्लस रिटर्न. ठीक आहे. ही कम्प्युटरवर होईल तुमची टायपिंग. ओके. ठीक आहे. चला बघा, त्याच्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन बघा. दुसऱ्या पेपरला 60 प्रश्न आहेत, सॉरी मार्क्स, 60 मार्क्स आहेत, प्रश्न नाही. ठीक आहे. 60 मार्क्स आहेत आणि याला 40 मार्क्स आहेत. 60 मार्क्स आणि 40 मार्क्स. ओके. आणि वेळ आहे तुम्हाला 45 मिनिटं, इकडं वेळ आहे 20 मिनिटं. तर तुम्हाला 40 मार्कासाठी इकडं टायपिंगला 20 मिनिटं वेळ मिळेल आणि इकडे 60 मार्कासाठी तुम्हाला 45 मिनिटं टोटल वेळ मिळेल. लँग्वेज ऍज पर क्वेश्चन पेपर. ठीक आहे. भाषा काय असणार आहे, ऍज पर क्वेश्चन पेपर. आणि बघा, क्वेश्चन पेपर कशात असणार आहे, लोकल लँग्वेज मध्ये. ठीक आहे. लोकल लँग्वेज पेपर हा लोकल लँग्वेज मध्ये असेल. त्यानंतर बघा, तिसरा जो पेपर आहे तुमचा तो इंग्लिश. इंग्लिश म्हणजे तिसऱ्या पेपरला तुम्हाला ऑप्शनच नाहीये. तिसऱ्या पेपरला तुम्हाला इंग्लिशमध्येच टायपिंग करावी लागणार. मराठी टायपिंग नाही, हिंदी टायपिंग नाही, हे क्लिअर करून घ्या. आणि हा जो दुसरा पेपर आहे याच्यामध्ये लँग्वेज ऍज पर क्वेश्चन पेपर आहे. बघा, इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड वाईस वर्सा. ठीक आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये लोकल लँग्वेज जी की आपली मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन्स करावे लागतील. मराठी इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करावं लागेल, दिलेलं आहे त्यांनी पुढं. तर पेपर 2 मध्ये मराठी इंग्लिश लोकल लँग्वेज आणि इकडे काय तुमची इंग्लिश पेपर 3 मध्ये. हे तुमचं आता कन्फर्म झालं. बघा, आता क्वालिफाईंग मार्क्स. क्वालिफाईंग मार्क्स बघा, SC ST तुम्ही असाल तर 33% तुम्हाला मार्क्स आणायचे. OBC असाल तर 37% मार्क्स आणायचे. किती पैकी बघा, किती पैकी, 60 पैकी. 60 पैकी एवढे टक्के. आता 60 चे 33% काढा, 60 चे 37% काढा. UR ला 40%, EWS ला 37% मार्क्स आणायचे आणि PWD ला 33%. आता तुम्हाला मार्क तर काढता येत असतील. आता बघा, आपण UR ओपनचं चेक करू. किती, 60 च्या 40% मार्क्स आणायचे. 60 गुणिला 40/100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 6 चोक 24. याचा अर्थ तुम्ही जर UR ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 60 पैकी 24 मार्क्स आणणं आवश्यक आहे. 24च्या खाली तुम्ही मार्क्स आणले 23 तर तुम्हाला
ग्राह्य धरल्या जाणार नाही, कारण क्वालिफाईंग स्कोअर आहे 24. तर 60 पैकी 24 मार्क्स तुम्हाला आणायचे. प्रत्येक कॅटेगरीसाठी तुम्ही काढून घेऊ शकता किती मार्क्स तुम्हाला लागतात तर. ठीक आहे, तर पेपर 2 फक्त क्वालिफाईंग आहे, 24 मार्क्स मिनिमम आपल्याला आणायचे. ओपन कॅन्डिडेटसाठी 60 पैकी तुमचं काम होऊन जाईल. आणि असं नाही की दुसरा पेपरनी क्वालिफाय झालो आणि तिसरा क्वालिफाईंग मार्क्स नाही पडले तर ग्राह्य धरल्या जाणार नाही. पेपर 2 आणि पेपर 3 दोन्हीमध्ये क्वालिफाईंग मार्क्स आणायचे तरच तुम्हाला क्वेश्चन पेपर 1 चे मार्क्स तुमचे पकडले जातील मेरिटसाठी. ठीक आहे, क्वालिफाईंग. त्यानंतर बघा, SC/ST ला 65% आणायचे टायपिंगमध्ये, ओबीसीला 70%, UR ला 75%, EWS ला 70% आणि PWD ला 65%. ठीक आहे, स्किल टेस्टमध्ये 40 पैकी, म्हणजे स्किल टेस्टमध्ये तुम्हाला मार्क्स हे जास्त आणावे लागतील. आता ओबीसीला आपण काढू 40 चे 70%, हा 0 हा 0 हा 0 हा 0, 7 चोक 28, म्हणजे बघा 40 पैकी 28 मार्क्स आणणं आवश्यक आहे ओबीसीला. ओबीसीला 40 पैकी 28 मार्क्स आणणं आवश्यक आहे मिनिमम. नाही पडले टायपिंग मध्ये 28 मार्क्स तर तुम्ही कटले कॉम्पिटिशन मधून, कारण पेपर 1 चे तुमचे 100 मार्क्स याच्यावर मेरिट लागणार. पण केव्हा मेरिटला ग्राह्य धरल्या जाणार, जेव्हा तुम्ही पेपर 2 क्वालिफाय कराल आणि पेपर 3 क्वालिफाय कराल, म्हणजे जे क्वालिफाईंग टक्के दिलेले आहेत एवढे मिनिमम मार्क्स तुम्हाला पडले असतील तर मेरिटसाठी तुमचा विचार होईल. नाही तर इकडे तुम्ही 100 पैकी 90 मार्क आणा, इकडे तुम्ही क्वालिफाय नाही झाले, क्वालिफाय मार्क्स नाही आणले तर तुमचा काही फायदा होणार नाही. PWD कॅन्डिडेटला सूट मिळालेली याच्यामध्ये वाचून घेऊ शकता इथं. आता बघा सिलेबस, बघा पेपर 2 ला काय सिलेबस आहे. 60 मार्क्स आहेत ना तुमचे. बघा, ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज, इंग्लिश मधून तुम्हाला ट्रान्सलेशन करायचंय. ओके, 15 क्वेश्चन्स, 15 मार्क्स, एकदम इझी पार्ट या इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश. आता इंग्लिश टू लोकल लँग्वेज केलं, आता लोकल लँग्वेज टू इंग्लिश, इंग्लिश मधून मराठीत केलं, आता मराठीतून इंग्रजीमध्ये. ओके, याला परत 15 प्रश्न, 15 मार्क्स. हे स्कोरिंग आहेत बरं, हे 2 सब्जेक्ट तुमचे स्कोरिंग आहे, लक्षात घ्या. 30 मार्क्स इथंच झाले तुमचे. नंतर आता रिटर्न स्किल, रिटर्न टेस्ट तुमची. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज इन 80 to 100 वर एक पत्र तुम्हाला लिहायचंय, एक पत्र तुम्हाला लिहायचंय मराठीमध्ये 80 ते 100 शब्दांचं, त्याला 15 मार्क्स आहे. ओके, 3 ऑप्शन्स असेल तुम्हाला पत्रासाठी. ठीक आहे, तुमच्या सिनियर ऑफिसरला पत्र लिहा, एखाद्या मुख्याध्यापकाला पत्र लिहा, किंवा एकदम तुमचा हेड असेल ऑफिसचा त्याला पत्र लिहा. असे 3-4 ऑप्शन देतील तुम्हाला, त्याच्यापैकी एक निवडायचा, त्याच्यावर 80 ते शब्दामध्ये मराठीत पत्र लिहायचं. पत्रलेखन जे की आपण पहिलीपासून शिकत आलेलो आहे, पत्रलेखन ते 15 मार्क्सला आहे. एकच पत्र तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पॅरिग्राफ शॉर्ट एसे इन लोकल लँग्वेज 80 to 100 शब्दात, एक तुम्हाला निबंध लिहायचा आहे. 2-3 ऑप्शन लिहितील तुम्हाला, त्या 2-3 ऑप्शन पैकी एक टॉपिक चूज करायचा, त्याच्यावर निबंध लिहायचा 80 ते 100 शब्दात, त्याला 15 मार्क्स आहे. ओके, पेपर 2 तुमचा क्लिअर झाला. तुमचं इंग्लिश मधून मराठीमध्ये शब्द कन्वर्ट करायचे 15 मार्क्स. नंतर बघा, मराठीमधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे 15 मार्क्स, 15 आणि 15 30. एक लेटर लिहायचं 3 पैकी 15 मार्क्स, एक निबंध लिहायचा 3 पैकी 15 मार्क्स, टोटल झाले 60 मार्क्स. या 60 मार्क्स पैकी मिनिमम क्वालिफाय तुम्हाला करायचे. हा पेपर तुमचा इझिली क्वालिफाय होऊन जाईल, बिलकुल चिंता करण्याची याबद्दल तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त जरा मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठीचे शब्द वाचा, शब्द संग्रह थोडा वाढवा. बाकी पत्रलेखन आणि निबंध लेखन याची प्रॅक्टिस तुम्हाला झालेलीच आहे आणि अजून करू सुद्धा शकता तुम्ही. त्याच्यामुळे पेपर 2चं बिलकुल टेन्शन नाही. सर्वात महत्वाचं आहे पेपर 3, कारण पेपर 2 सर्वजण क्वालिफाय करतीलच, मिनिमम मार्क्स आणतीलच. मॅक्झिमम मार्क्स आहेत 40 आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स आणणं जरा अवघड जाऊ शकतं जर तुमची प्रॅक्टिस नसेल टायपिंगची. तर ज्यांची टायपिंगची प्रॅक्टिस नाहीये त्यांनी आता कम्प्युटर, लॅपटॉप जसंही साधन मिळेल त्यानुसार टायपिंगची सवय लावून घ्या. काय म्हणतो बघा, स्किल टेस्ट ऑफ डाटा एंट्री फॉर 20 मिनिट्स ऑन कम्प्युटर. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 2000 शब्द टाईप करायचे आहेत. बघा, डाटा एंट्री ऑफ 2000 की डिप्रेशन, 5 ±5% मागं पुढं, ॲव्हरेज त्यांना 2000 शब्द सांगितलं. तर 20 मिनिटामध्ये 2000 शब्द टाईप करण्याची तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. हा पेपर टोटल इंग्लिशमध्ये होणार आहे, टोटल पेपर इंग्लिशमध्ये आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर पेपर 3 वर जरा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. टायपिंग आतापासूनच तुम्हाला सुरू करायची. पेपर 2 इझिली तुम्ही क्वालिफाय कराल. पेपर 1चं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे.
ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सर्वांनी जॉईन करून घ्या, त्याच्यावर सर्व माहिती मिळेल. अजूनही काही तुमच्या शंका असतील पेपर 2 आणि पेपर 3 बद्दल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. होप सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची जी सर्व शंका होती पेपर 2 पेपर 3 ची, की क्वालिफाईंग म्हणजे नेमकं काय, मेरिटला त्याचा विचार केला जातो का, तर मेरिटला त्याचा विचार केला जात नाही. मेरिट फक्त 100 मार्क्स पैकी लागेल. क्वालिफाईंग म्हणजे फक्त मिनिमम मार्क्स तुम्हाला त्या दोन्ही पेपरमध्ये आणायचे. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही MTS पोस्टमन भरतीची तयारी करत असाल तर मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे अनअकॅडमीवर, इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मवर क्रॅश कोर्स ऑन रिझनिंग अँड मॅथ्स. बुद्धिमत्ता आणि अंकगणितचे जे तुमचे 70 मार्क्स आहे ते सर्व टॉपिक मी या कोर्समध्ये कंप्लीट करून घेणार आहे. 17 ऑक्टोबरपासून याला सुरुवात झालेली आहे. सकाळी 9ला एक लेक्चर असतं आणि रात्री 9ला एक लेक्चर असतं. यासाठी तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. 1 मंथचं त्याची फी आहे 1710 रुपये. 3 मंथ्स, 6 मंथ, 12 मंथ्स आणि 2 इयरपर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ज्या प्रकारची तुम्ही तयारी करताय त्यानुसार तुम्हाला सबस्क्रिप्शन घेता येईल. प्रोमो कोड यूज करायचा आहे तुम्हाला आनंद पवार लाईव्ह. 1 मंथचं घेतलं तर 1 मंथपर्यंत तुम्हाला प्लसचे सर्व क्लासेस बघता येतील. ओके. त्यानंतर नो कॉस्ट EMI सुद्धा आहे. 6 मंथ, 12 मंथ आणि 1 इयरसाठी नो कॉस्ट EMI सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तर तुम्हाला जो प्लॅन परवडत असेल किंवा जशी तुम्ही तयारी करत असाल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त मिशन पोलीस भरती 2020ची बॅच सुरू होते उद्यापासून. तर जे लोक पोलीस भरतीची तयारी करतायत ते 3 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 3 महिन्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीची तयारी तुमची थेअरी प्लस MCQ या बॅचमध्ये करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. प्रोमो कोड तोच आहे आनंद पवार लाईव्ह. याच्या व्यतिरिक्त MPSC फाउंडेशन बॅच आहे 2021 साठी. यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. PSI STS जर तुम्ही करत असाल तर फाउंडेशन बॅचची तुमची तयारी यामधून होणार आहे. तर आताच तुम्ही अनअकॅडमीवर प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि तुमच्या तयारीला मित्रांनो सुरुवात करू शकता.